त्याला कुठलंच काहीच पचत नव्हतं, त्याला अर्धा कप पाणी सुद्धा पचत नव्हतं. ॲलोपॅथीची गोळी तर त्यातच येत नव्हती, काही पित्त वाढतं म्हणून. तर मी त्याला हे घेतो, त्याचे पैसे म्हणून पुन्हा बघू दिली त्याला बॉटल. पहिल्या दिवशी दिवस मावळ तर त्यांनी घेतलं बघा 15 मिली, आणि मी काही विचारलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी घेतलं, सकाळी तोंड धुतलं बरोबर 15 मिली, आणि 10 वाजता तो खाली आला. खाली पण येत नव्हता लवकर. मला कसं काय वाटतं, फ्रेश वाटायला. आता सध्या ते 2 भाकरी खाते, आणि त्याचे पोटाचे 2 ऑपरेशन झाले. आणि अजून एक असा पेशंट आहे, एक म्हातारी, तिचं वय बघा सध्या 60च्या पुढेच आहे, 62-63 वय. तिचे ऑपरेशन 2 झाले मेंदूचे, आणि 15 दिवसाच्या नंतर महिन्या 1.5 महिन्यावर तिचं जे डोकं दुखतं, असं दुखायचं की गडबड वाढायची, असं भयानक दुखत होतं. मग तिला काय म्हणलं, हे अमृत ज्यूसने तुझे प्रॉब्लेम बरेचसे दूर होते, खाऊन बघ. तिला मी मिराकल अमृत ज्यूसचं फक्त 1 बॉटल दिली, त्याच्यात म्हणजे माझं बरंच कव्हर झालं. 2च बाटल्या घेतल्या, 3, आणि नवऱ्याने 2 घेतल्या, त्याचे गुडघे राहिले. आणि हिचा डोक्याचा प्रॉब्लेम जवळजवळ आता 3-4 महिने झाले बंद झाला. माझ्या डोक्यात ह्याचे असे रिझल्ट आले 2. आणि एक म्हातारी होती, वडवणीला दाखवलं, तिला दमा होता असताना. वडवणीला दाखवलं, बीडला दाखवलं, लातूरला गेली, आणि मला बोलवलं, आणि ती एससीची होती. तर मला म्हणले असं असं तिचं म्हणजे 2 दिवस झालं जेवत नाही, ती अशी धाप चालू. तर मी म्हणलं यार, म्हणलं एवढं आयुर्वेदामध्ये काय एवढा ह्याच्यावर फास्ट रिझल्ट नाहीये, पण म्हणलं हे काम 100% करते त्याच्यावर म्हणलं. आणि मग त्या बाईला मी डेअरिंगनं दिलं, 1 ग्लासभर कोमट पाणी केलं, समोरच बसलो, 30-35 मिनिट टाकलं, म्हणलं माझ्या समोर प्यायचं, असं नाही प्यायचं. 5 मिनिटं लावले प्यायला, आणि तिथे वेळ दिला, आणि मग नंतर मी आलो. दुसऱ्या दिवशी ती म्हातारीच्या नवऱ्याने जाते, म्हणलं किलर रात्री झोपली, 3 दिवस झोपत नाही, झोप झाली, भाकर खायली, किलर एकाच बॉटलमध्ये ती 100% आज किलर. परत ती सगळं असे रिझल्ट घेतले. 15 वर्ष काम करतो, आणि ह्याच्यावर मी जास्त प्रेम करतो. आणि